एक बीड मधलं महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील या ठिकाणी आलं। याच्यामध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तपास चाललेला आहे। आतापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून 196 इसमांकडे विचारपूस केली आहे। मय्यत याचा पैशाच्या देवाणघेवाणीवरून कुठे वाद झाला होता का याबाबत 83 साक्षीदारांकडे तपास केलेला आहे। जे काही मोबाईल क्रमांक आलेले आहेत मेल किंवा त्यांच्या याच्यावर सेव्ह आहेत 286 लोकांकडे तपासणी केलेली आहे। 37 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत आणि त्यासोबत जो काही व्हिसेरा अहवाल आहे या संदर्भातही मोठ्या प्रमाणात पुन्हा त्याची तपासणी करणं चाललेलं आहे। खरं म्हणजे परळीच्या एका जंगलाजवळ खुल्या मैदानावर हल्ला झाला, तिथे प्रत्यक्ष साक्षीदार हा सापडला नाही, पण 1.5 महिन्याने एका महिलेने ही घटना पाहिल्याचं कळलं आणि म्हणून तिची संपूर्ण चौकशी केली। तिने 2 व्यक्ती आपापसात भांडत होते असं मी बघितलंय असं त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आता संपूर्ण डंप डाटा देखील आपण चेक करतो आहोत। जवळपास 150 नंबरचा डंप डाटा हा त्या ठिकाणी चेक करण्याचं काम चाललेलं आहे। त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करू इच्छितो, कारण त्यांच्या पत्नी निश्चितपणे पत्नीला सर्वाधिक त्या ठिकाणी दुःख असेल, त्यांचा आक्रोश आपण समजू शकतो, पण याच्यामध्ये कुठेही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। तर या संदर्भात जी काही कारवाई करण्याची गरज आहे ती कारवाई केली जाते आणि पुढे देखील ती केली जाईल। एक आव्हाड साहेबांनी ठाणे शहरात जमील शेख याची काही निगरूण हत्या झाली, त्याच्या तपासामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केलाय असं सांगितलं। हे जमील शेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि आरटीआय कार्यकर्ते होते आणि हे जे काही फिर्यादी आहेत फैजल शेख यांनी जी काही फिर्याद दिली त्या फिर्यादीमध्ये त्यांनी सांगितलं की स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला यांचे कट्टर राजकीय विरोधक होते व जमील शेख हे नजीब मुल्ला यांच्या अनधिकृत कामाची माहिती आरटीआय मार्फत प्राप्त करत होते, त्यामुळेच नजीब मुल्ला यांनी जमील शेख यांचा खून करण्याचे कारस्थान रचले असा मला संशय आहे असं फिर्यादीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। यामध्ये 9 आरोपी निष्पन्न झाले आहेत, 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे, 2 आरोपींचा अजून शोध सुरू आहे। 7 अटक आरोपींपैकी या ठिकाणी एका आरोपीला न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे, 6 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। आणि आपण जे या ठिकाणी सांगितलं की यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याने नजीब मुल्ला यांचं नाव घेतलेलं नाही, पण 2021 मध्ये 3 साक्षीदाराने 164 स्टेटमेंट दिलेला आहे आणि त्या 164च्या स्टेटमेंटमध्ये या तिघांनी नजीब मुल्ला याचं नाव घेतलेलं आहे आणि त्यानुसार आता तरी पोलिसांनी जी काही चौकशी केलेली आहे त्या चौकशीत यांनी दिलेलं विवरण आणि प्रत्यक्ष घटना याच्यामध्ये जी पुराव्याची साखळी मिळायला पाहिजे ती पुराव्याची साखळी नाही, त्यात विसंगती दिसते आहे। तथापि जे मय्यत आहेत त्यांच्या दोन्ही मुलींनी अतिशय आक्रोशाने हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा याची चौकशी ही निश्चितपणे या ठिकाणी स्वतंत्रपणे केली जाईल आणि या सगळ्या पुराव्यांना पुन्हा एकदा पडताळून कुठेही जर यामध्ये संबंधित व्यक्तीचा सूत्रामही संबंध असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।